जय भीम मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल भीम सैनिक अमरवरती स्वागत आहे. तर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नवीन व्हिडिओ रीडिंग करणार आहोत मित्रांनो. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे, जेणेकरून नवीन जे व्हिडिओ येतील मित्रांनो ते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी पोहोचून जाईल. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेकइबेट आणि बिटमार्क प्रोजेक्टच्या लिंकवरती क्लिक करून हे प्रोजेक्ट तुम्हाला आपल्या आल ॲडमिशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायची. इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे. तर आल ॲडमिशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपल्याला खाली दिलेल्या प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे मित्रांनो. या प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे आपल्याला बिटमार्क आणि चेकइबेट अशा प्रकारे शो व्हायला सुरू होऊन जातील मित्रांनो. तर आपण बिटमार्कवरती क्लिक करून अशा प्रकारे ओपन करून घ्यायचे बिटमार्क ओपन केल्यानंतर 00 वरतीच आल्यानंतर पहिलेच ह्याच्यावरती आल्यानंतर प्लसमध्ये जाऊन टेक्स्टमध्ये जाऊन आपल्याला इथे एक अशा प्रकारे लिहून घ्यायचे 26 जानेवारी. 26 जानेवारी लिहिल्यानंतर एक फॉन्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे, कोणताही जो तुम्हाला आवडेल, आणि त्याचा कलर सफेद करून प्लस बरोबर चिन्ह करून मूव ऑन ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन याला असं मधोमध करून पुढच्या बीटपर्यंत जाऊन म्हणजेच 3.28 पर्यंत जाऊन याला पूर्ण फिल करून द्यायचं आहे. इथपर्यंत आल्यानंतर पुन्हा प्लसमध्ये जाऊन टेक्स्टमध्ये जाऊन इथे आपल्याला पुढचं वाक्य लिहून घ्यायचं ते आहे हॅपी रिपब्लिक डे. हॅपी रिपब्लिक डे लिहिल्यानंतर पुन्हा दुसरं एक फॉन्ट सिलेक्ट करून कलरमध्ये जाऊन सफेद कलर सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मूव ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन याला पण अशा प्रकारे योग्य ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि याला पुढच्या बीटपर्यंत जाऊन म्हणजेच 8 पर्यंत जाऊन पूर्ण फिल करून द्यायचे. केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला 8 वरती आल्यानंतर प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे सर्व फोटो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिसून जातील मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. अशा प्रकारे फोटो सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला या फोटोला शेवटपर्यंत पूर्ण फिल करून घ्यायचे. असंच 27.11 पर्यंत आल्यानंतर या चिन्हावरती क्लिक करून याला पूर्णपणे फिल करून घ्यायचे. पुन्हा या फोटोवरती क्लिक करून वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचे मित्रांनो. केल्यानंतर आता आपल्याला 8 पर्यंत यायचे मित्रांनो. 8 मिनिटापर्यंत आल्यानंतर प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन मी तुम्हाला जे काही व्हिडिओ दिलेले आहेत मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ते व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे. अशा प्रकारे हा आपण इथे इम्पोर्ट करून घ्यायचे मित्रांनो. व्हिडिओ जो आहे मित्रांनो हा व्हिडिओ असं ॲड केल्यानंतर पुढचा बीट सोडून म्हणजेच 10 हा सोडून त्याच्या पुढच्या बीटपर्यंत याला पूर्ण फिल करायचं आहे. म्हणजे 13.21 पर्यंत आल्यानंतर बाकीचा भाग कट करून द्यायचा मित्रांनो. आता इथपर्यंत आल्यानंतर पुन्हा प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन आपल्याला आता दुसरा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. मी ज्या सिक्वेन्सने व्हिडिओ ॲड करते तेच व्हिडिओ तुम्हाला त्याच सिक्वेन्सने ॲड करून घ्यायचे मित्रांनो. तर आता हा दुसरा व्हिडिओ ॲड केल्यानंतर पुन्हा पुढचा बीट एक बीट सोडून तिसऱ्या बीटवरती जाऊन बाकीचा भाग कट करून द्यायचा आहे. सेम प्रोसेस फॉलो करायची मित्रांनो. प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन आता आपल्याला तिसरा व्हिडिओ ॲड करून पुन्हा त्या व्हिडिओवरती क्लिक करून पुढचा बीट सोडून तिसऱ्या बीटवरती जाऊन याला अशा प्रकारे कट करून द्यायचे. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ ॲड होऊन गेला आहे मित्रांनो. व्हिडिओ ॲड होऊन गेल्यानंतर मित्रांनो जो बाबासाहेबांचा फोटो आहे मित्रांनो हा फोटो आपल्याला सर्व व्हिडिओच्या वरती घेऊन यायचे. अशा प्रकारे सर्व व्हिडिओच्या वरती आणल्यानंतर आता आपल्याला तिन्ही व्हिडिओ आणि बाबासाहेबांचा फोटो सिलेक्ट करून वरती दिलेल्या या 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचे. तर जो आपला फोटो मित्रांनो अशा प्रकारे हायलाईट होऊन जाईल आणि जो व्हिडिओ आहे ते फोटोच्या आत दिसायला लागतील मित्रांनो. अशाच प्रकारे हे बघा मित्रांनो किती सिम्पली आणि किती चांगल्या पद्धतीने आपण हे व्हिडिओ तयार केला आहे मित्रांनो. केल्यानंतर आपल्याला जे काही व्हिडिओचे काही नेम वगैरे दिसत असतील मित्रांनो ते काढायचं असलं सिम्पली या ग्रुपवरती टच करून एडिट ग्रुपमध्ये जाऊन आपण त्या व्हिडिओवरती क्लिक करून त्याला अशा प्रकारे खालीवरती करू शकतो, जेणेकरून जे नाव आहे मित्रांनो ते दिसणार नाही मित्रांनो. अशा प्रकारे आपला हायलाईट होऊन जातो मित्रांनो. असं झाल्यानंतर आता आपल्याला लिरिक्स ॲड करून घ्यायचे. त्यासाठी मी लिरिक्स दिलेले आहेत मित्रांनो. आपल्याला सिम्पली ऐकून ते ॲड करून घ्यायचे. सिम्पली 8 वरती आल्यानंतर लिरिक्स ऐकून घ्यायची मित्रांनो. लिरिक्स ऐकल्यानंतर आता आपल्याला 8 वरती येऊन
प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन इथे ते लिरिक्स लिहून घ्यायचे मित्रांनो. लिरिक्स लिहिल्यानंतर पुन्हा फॉन्टमध्ये जाऊन एक आवडता जो फॉन्ट सिलेक्ट करून बरोबरमध्ये जाऊन मोनट्रान्समध्ये जाऊन याला पण अशा प्रकारे मधोमध सिलेक्ट करून पुढच्या बीटपर्यंत जाऊन बाकीचा भाग किंवा या चिन्हावरती क्लिक करून पूर्ण फिल करून घ्यायचे. केल्यानंतर आता आपलं पुन्हा पुढचं वाक्य ऐकून घ्यायचे. पुढचं वाक्य ऐकल्यानंतर पुन्हा प्लसमध्ये जाऊन टेक्स्टमध्ये जाऊन पुढचं वाक्य लिहून घ्यायचे. लिहिल्यानंतर पुन्हा फॉन्ट सिलेक्ट करून कलर सिलेक्ट करून बरोबर करून मोनट्रान्समध्ये जाऊन याला पण अशा प्रकारे योग्य ठिकाणी ॲड करून पुढच्या बीटपर्यंत जाऊन पूर्ण फिल करून घ्यायचे. असं आपल्याला शेवटपर्यंत करून घ्यायचे मित्रांनो. तर असं मित्रांनो मी शेवटपर्यंत सर्व लिरिक्स ॲड करून घेतले आहे मित्रांनो. तुम्हाला पण सर्व लिरिक्स ॲड करून घ्यायचे. त्यानंतर बॅक येऊन शे कीपॅड ओपन करून घ्यायचे. शे कीपॅड ओपन केल्यानंतर आपल्याला जे लिरिक्स मित्रांनो 26 जानेवारी याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. इफेक्ट कॉपी केल्यानंतर पुन्हा बॅक येऊन आपल्या बिटमार्कमध्ये जाऊन बिटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर प्रत्येक वाक्याला आपल्याला हे इफेक्ट ॲड करत चालायचे मित्रांनो. त्यासाठी सिम्पली आपल्याला वाक्यावरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचे मित्रांनो. असं आपल्याला प्रत्येक लिरिक्सला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. सिम्पली अशाच स्टेप आपल्याला फॉलो करायची मित्रांनो. अशा प्रकारे शेवटपर्यंत सर्व लिरिक्सला आपल्याला हा इफेक्ट ॲड करून द्यायचा आहे मित्रांनो. अशा प्रकारे मी ॲड करून दिलेले जर लिरिक्स अशा प्रकारे दिसायला सुरू होऊन जाईल मित्रांनो. अशा प्रकारे लिरिक्स दिसल्यानंतर मित्रांनो एक काम आपल्याला करायचे जे आहे ग्रुपमध्ये जाऊन एडिट ग्रुपमध्ये जाऊन सर्व व्हिडिओ जे आहेत मित्रांनो हे वाईज आहेत मित्रांनो. त्या व्हिडिओवरती क्लिक करून या चिन्हावरती क्लिक करून त्यांचे आवाज आपल्याला 0 करून द्यायचे मित्रांनो. 3 व्हिडिओ मित्रांनो तिघांचे आवाज आपल्याला अशा प्रकारे 0 करून द्यायचे. केल्यानंतर पुन्हा बॅक येऊन आपण आपल्या नॉर्मल व्हिडिओमध्ये येऊन जाऊ. तर असे केल्यानंतर पुन्हा बॅक यायचे मित्रांनो आणि शे कीपॅडमध्ये जाऊन आपल्याला आता हे दोन्ही वाक्य सिलेक्ट करून घ्यायचे. या चिन्हावरती क्लिक करून कॉपी टू लेअर करून घ्यायचे मित्रांनो. कॉपी टू लेअर केल्यानंतर पुन्हा बिटमार्कमध्ये जाऊन इथंच मित्रांनो 0 वरती आल्यानंतर डायरेक्टली या चिन्हावरती क्लिक करून पेस्ट टू लेअर करून घ्यायची. केल्यानंतर सिम्पली या दोघे लेअर सिलेक्ट करून यांना पण आपण अशा प्रकारे शेवटपर्यंत पूर्ण फिल करून द्यायची मित्रांनो. केल्यानंतर आता आपल्याला आर्टवरती यायचे मित्रांनो. आर्टवरती आल्यानंतर जे बाबासाहेबांचं नाव आहे मित्रांनो याच्यावर क्लिक करून या चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. आर्टवरती आल्यानंतर पुढचा भाग कट करून होऊन जाईल मित्रांनो अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झालेला आहे मित्रांनो. तयार झाल्यानंतर आपण इथे आता आपल्याला हवं तर आपल्या व्हिडिओचं नाव आपल्या पेजचे नाव चॅनलचे नाव लोगो वगैरे आपण इथे लावू शकतो. मी लावलेलंच आहे मित्रांनो. तुम्ही पण लावू शकता. लावून घ्यायचं आहे मित्रांनो. तर आपल्याला आता एक शेवटची स्टेप फॉलो करायची. सिम्पली फक्त जो हा ग्रुप आहे मित्रांनो या ग्रुपवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला फेड इन आउट सर्च करून घ्यायचे. सर्च बारवरती क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला हे असं फेड इन आउट सिलेक्ट करून या चिन्हावरती क्लिक करून द्यायचे. केल्यानंतर सिम्पली स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून बस असंच राहू द्यायचे मित्रांनो. असं केल्यानंतर आपला जो ग्रुप राहील मित्रांनो तो अशा प्रकारे हळूवारपणे येऊन जाईल मित्रांनो आपल्या स्क्रीनवरती अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार होऊन गेलेला आहे मित्रांनो. व्हिडिओ तयार झाल्यानंतर या चिन्हावरती क्लिक करून आपल्याला एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचे. एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर आपला व्हिडिओ एक्सपोर्ट व्हायला सुरू होऊन जाईल आणि एक्सपोर्ट झाल्यानंतर सेव्हच्या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.